हॅलो फ्रेंड्स, SSLC इंग्लिश थर्ड लँग्वेज सिरीजचा हा दुसरा व्हिडिओ. इन फर्स्ट व्हिडिओ वी हॅव स्टडीड अबाउट प्री रीडिंग ॲक्टिव्हिटी. द स्टोरी वॉज अबाउट तेनाली रामा अँड कृष्णदेवराया. आय थिंक दॅट स्टोरी वुड बी अंडरस्टूड. सो जर ते व्हिडिओ कोणी मिस केला असेल तर ते पाहून घ्या. त्यानंतर हा दुसरा व्हिडिओ कंटिन्यू करून समजून घेण्यास मदत होईल. तर चला, विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. हा लेसन समजून घेण्यासाठी या ठिकाणी काही ग्लॉसरीज दिलेले आहेत. वोकॅब्युलरी ऑफ स्पेशल वर्ड्स रिलेटेड टू द लेसन्स टू बेटर अंडरस्टँड. सो काही पाठातील कठीण शब्दार्थ दिलेले आहेत, ते त्याचा अभ्यास करा, वाचून घ्या किंवा स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तर या ठिकाणी तुम्ही हे एक चित्र पाहता. या ठिकाणी एक जे पिक्चर आहे, हे पिक्चर कशाचं आहे की एका व्यक्तीने एका राजाचं राज्यारोहण करत आहे. तर ते कोणाचं आहे म्हणजे चंद्रगुप्त मौर्यांचं. आणि हा दिसतोय तो चाणक्य आहे. आणि ह्या चंद्रगुप्त मौर्य म्हणजेच 322 ते 321 सामान्य शक पूर्व BCE मध्ये मगधचा जो राज्यकर्ता होता, नंद घराण्याचा, तो म्हणजेच धनानंद. तर हा धनानंद काय केला होता, चाणक्याचा अपमान केला होता. त्यामुळे चाणक्याने क्रोधित होऊन चंद्रगुप्ताला प्रशिक्षण देऊन, ट्रेनिंग देऊन, राजकीय, आर्थिक, युद्धकला ह्या सर्व गोष्टींचं त्यांना प्रशिक्षण देऊन एक सामर्थ्य योद्धा बनून त्या नंद घराण्यातील धनानंदाचा पराभव करून मगध साम्राज्य आपल्या ताब्यात घेतो. आणि त्यानंतर राज्यारोहण करून एका चांगल्या समर्थ मंत्र्याची निवड करण्यासाठी तो प्रयत्न करतो. तर आज आपण ह्या लेसनमध्ये चाणक्य अँड राक्षसा एक स्टोरी आपल्याला ह्या ठिकाणी समजावून घ्यायची आहे आणि तेच या ठिकाणी दिलेलं आहे. तर चला कंटिन्यू करूया. या ठिकाणी पहा, चंद्रगुप्त म्हणजे चंद्रगुप्त मौर्य फाउंडर ऑफ मौर्य डायनास्टी. चंद्रगुप्त बिकेम द किंग ऑफ मगधचा राजा झाला विथ द हेल्प ऑफ
माहिती होते, म्हणून हे एक त्याचं काम बाकी होतं. चला पुढे बघूया थर्ड पॅरेग्राफ. बट हाऊ टू फाइंड द वेअर अबाउट्स. बघा या ठिकाणी वेअर अबाउट्स म्हणजे काय की पण राक्षसाचा जो ठाव ठिकाणा कसा शोधायचा ऑफ राक्षसा हे त्यांना माहिती नव्हतं. म्हणून त्याने एक विचार केला. ही हॅड बीन इन हायडिंग समवेअर. तो कुठे आहे हे त्याच्या जीवलग म्हणजे हे माहिती नव्हतं कोणाला. तो लपून बसलेला आहे पराभूत झाल्यानंतर. त्यानंतर नन बट हिज डिअर फ्रेंड चंदनदास न्यू वेअर ही वॉज. तर तो कुठे लपून बसला आहे हे कोणालाच माहिती नव्हतं. पण त्याचा जो जीवलग मित्र होता, कोण होता त्याचा, हिज डिअर फ्रेंड चंदनदास. हु वॉज चंदनदास. त्याच्याशिवाय कोणालाही माहिती नव्हतं. म्हणून चंदनदास वॉज नॉट द मॅन टू लेट आउट सिक्रेट फॉर एनिथिंग इन द वर्ल्ड. बघा की चंदनदास हा जगातल्या कोणत्याही गोष्टीला गुप्त ठेवणारा माणूस नव्हता. म्हणजे त्याच्याशिवाय कोणाला माहिती नव्हतं आणि ते सिक्रेट गोष्ट चंदनदासलाच माहिती असायला पाहिजे असं होतं. पॅरेग्राफ. हावेवर तथापि. हावेवर म्हणजे काय तथापि. चाणक्य हिट्स अपॉन अ प्लॅन. आता त्याला शोधून काढण्यासाठी चाणक्याने काय केला, एक विचार केला, एक योजना प्लॅनिंग केला. जसं तेनालीरामानं प्लॅनिंग केला होता की ते सर्व संपत्ती लपून ठेवायचं आणि चोरांपासून सावध राहायचं. तशाच पद्धतीने या ठिकाणी चाणक्याने एक प्लॅनिंग केला. ही इम्प्रिझन्ड चंदनदास अँड अनाउन्स थ्रू आउट द किंगडम. बघा की त्या चंदनदासाला म्हणजे राक्षसाचा जो मित्र होता, क्लोज फ्रेंड होता, त्याला काय केलं, इम्प्रिझन केला. इम्प्रिझन म्हणजे काय, कैद ठेवणे, नजरबंद ठेवणे, जेलमध्ये टाकणे, कैदी करणे, अशा पद्धतीने करून त्याला बंधनामध्ये ठेवलेला आहे. अँड अनाउन्स आणि एक न्यूज पसरवलेला आहे. त्यावेळेला डांगुरी देऊन राजाच्या बाहेर दरबारामध्ये सांगितलं जात होतं सर्वत्र. थ्रू आउट द किंगडम साम्राज्यामध्ये सांगितलं जात होतं. इफ मिनिस्टर राक्षसा डज नॉट रिटर्न विदिन अ फोर्टनाईट. बघा काय म्हटलेलं आहे, इफ जर मिनिस्टर म्हणजे मंत्री राक्षसा डज नॉट रिटर्न जर परत आला नाही तर विदिन अ फोर्टनाईट. फोर्टनाईट म्हणजे काय, पंधरवडा. वीक म्हणजे काय, आठवडा. तसं फोर्टनाईट म्हणजे काय, पंधरवडा. पंधरवड्यामध्ये जर नाही आला तर काय करण्यात येईल, द हेड ऑफ चंदनदास वुड बी कट ऑफ. बघा चंदनदासचं काय करण्यात येईल, शिर धडा वेगळं करण्यात येईल. त्याचं डोकं हे पूर्ण कट करण्यात येईल चंदनदासचं. मग अशी न्यूज काय केलेलं आहे, पसरवलेलं आहे. द न्यूज स्प्रेड फार अँड वाईड. फार दूर दूर हे न्यूज बातमी पसरवलेलं आहे. लाईक वाईल्ड फायर. आणि ही पसरलेली आहे बातमी कशी, जंगलाच्या आगीप्रमाणे दूर दूर वनव्यासारखी दूरवर पसरलेली आहे. बघा चंदनदासचे शिर कापले जाईल अशा पद्धतीने ती बातमी पसरवलेला आहे. बघा इन फिफ्थ पॅरेग्राफ. अ फोर्टनाईट फ्रॉम दॅट डेट पास्ट. बघा त्या तारखेपासून ज्यावेळेस ते अनाऊन्स केलं होतं त्या दिवशीपासून ते पंधरवडा उलटून गेला, म्हणजे 15 दिवस झाले आता. अ फोर्टनाईट फ्रॉम दॅट डेट पास्ट अँड एट देर वॉज नो साइन ऑफ राक्षसा कमिंग आउट ऑफ हिज हायडिंग प्लेस. बघा उलटून गेला म्हणजे 15 दिवस पण उलटून गेला तरीही राक्षस नावाचा जो मंत्री होता त्याच्या लपण्याच्या जागेतून बाहेर येण्याची चिन्हे नव्हती. देर वॉज नो साइन ऑफ राक्षसा कमिंग आउट ऑफ हिज हायडिंग प्लेस. देन द नेक्स्ट डे चंदनदास वॉज टेकन टू द मार्केट प्लेस. मग काय झालं आता, त्या दुसऱ्या दिवशी चंदनदासला बाजाराच्या ठिकाणी नेण्यात आले. देर जेथे ऑल द पीपल हॅड कम आउट टू सी व्हॉट वुड रिअली हॅपन. बघा की आता त्या ठिकाणी काय झाले, तिथे खरे काय होणार हे पाहण्यासाठी सर्व लोक बाहेर पडले होते. बघा ऑल द पीपल हॅड कम आउट, बाहेर पडले होते टू सी व्हॉट वुड रिअली हॅपन. आता काय होईल ह्या गोष्टीसाठी सर्वजण तिथं आले होते. कारण अनाऊन्स तर केलं होतं की द न्यूज विल बी स्प्रेड फार अँड वाईड. लाईक या नेक्स्ट पॉइंट. व्हेन द ऑर्डर टू कट ऑफ हिज हेड वॉज रीड आउट. बघा काय करण्यात आलं आहे, जेव्हा त्याचे डोके कापण्याचा आदेश वाचला गेला. जेव्हा दी ऑर्डर टू कट ऑफ म्हणजे कापण्याचा, शिर धडा वेगळं करण्याचा
ते ऑर्डर हिज हेड वॉज रीड आउट म्हणजे वाचलं गेलं ते बातमी. लाऊडली द क्राऊड वेटेड इन ब्रेथलेस सायलेन्स. कसे लोक थांबले होते तर ते आदेश वाचला गेला तेव्हा मोठ्या आवाजात जमाव शांतपणे श्वास रोखून धरले होते. आता काय होईल म्हणून. आता बघा या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत. आता काय होईल. आता सर्व लोक वेटेड इन ब्रेथलेस सायलेन्स मध्ये थांबलेले आहे, शांतपणे श्वास रोखून धरलेले आहेत. आता काय होणार म्हणून. जस्ट ॲट दॅट मोमेंट अ मॅन केम टू द प्लेस रशिंग अँड क्राईंग स्टॉप स्टॉप स्टॉप. बघा ऑल आईज टर्न टुवर्ड्स द मॅन. जस्ट ॲट द मोमेंट त्याच क्षणी अ मॅन केम म्हणजे एक माणूस घाईघाईने आला. टू प्लेस रशिंग म्हणजे काय घाईघाईने. अँड क्राईंग रडत आला आणि थांबा थांबा म्हणू लागला. स्टॉप स्टॉप. ऑल आईज टर्न टुवर्ड्स द मॅन आणि सगळ्यांच्या नजरा त्या माणसाकडे वळल्या. ही सीम्ड टू हॅव कम फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स आणि तो लांबून आल्यासारखा वाटत होता. सर्वांनी तिकडे पाहू लागले आणि तो लांबून आल्यासारखा वाटत होता. हिज क्लॉथ्स वर डस्टी म्हणजे बघा त्याचे कपडे सर्व मळलेले होते, धुळीने माखलेले होते. ही वॉज वेट ऑल ओव्हर विथ स्वेट अँड ही लुक्ड टायर्ड. बघा तो पूर्ण घामाने भिजला होता. ही वॉज वेट ऑल ओव्हर विथ स्वेट म्हणजे काय घामाने मळलेला होता. अँड ही लुक्ड टायर्ड आणि तो थकलेला दिसत होता. शोधता. ही शॉटेड हिअर आय एम राक्षसा हुम यू सीक. तुम्ही ज्याला शोधता तो मीच आहे, मीच राक्षस आहे. फॉर गॉड सेक स्पेअर चंदनदास. बघा देवाच्या फायद्यासाठी किंवा देवाच्या कृपेसाठी चंदनदासला वाचवा. स्पेअर चंदनदास अशा पद्धतीने तो ओरडू लागला. कोण. राक्षसा. दॅट मॅन. द पीपल देअर शाउटेड इन जॉय. बघा तेथील लोक काय करले. आनंदाने ओरडले. द पीपल देअर शाउटेड इन जॉय आनंदाने. ओ इट इज मिनिस्टर राक्षसा चंदनदास इज शेव्ड. बघा की अरे तो मंत्री राक्षस आहे आणि चंदनदास आता वाचला, सेफ झाला अशा म्हणून ते उड्या मारू लागले आनंदाने. नेक्स्ट पॉइंट पहा. नेक्स्ट पॅरेग्राफ अँड लास्ट पॅरेग्राफ. चाणक्य केम फॉरवर्ड अँड रिसिव्ड राक्षसा विथ ग्रेट ऑनर. बघा चाणक्य पुढे आला. चाणक्य केम फॉरवर्ड पुढे आला अँड रिसिव्ड राक्षसा आणि त्याला मोठ्या सन्मानाने प्राप्त केला. कुणाला. राक्षसाला. ही मेड हिम ॲग्री टू बी द मिनिस्टर ऑफ मगध. मगधचा मंत्री होण्याचे तो मान्य करण्यास परवानगी घेतला आणि तो ही मेड हिम ॲग्री टू बी द मिनिस्टर ऑफ मगध. मगधचा मंत्री बनण्याचा तो होकार घेतला आणि स्वीकार केला. ही ऑफर्ड रिच प्रेझेंट्स टू चंदनदास अँड सेंट हिम होम. आणि चंदनदासाला भरपूर भेटवस्तू दिले. ऑफर्ड रिच प्रेझेंट्स म्हणजे मौल्यवान वस्तू, भेटवस्तू दिल्या आणि त्याला घरी पाठवले. कारण हे मंत्री बनवण्यासाठी चंदनदासनं मदत केला. अँड चाणक्यास ड्रीम केम आउट इन ट्रू. आणि चंदनदासाचं स्वप्न साकार झालं. म्हणून ही स्टोरी इम्पॉर्टंट या ठिकाणी हा लेसन समजून येतो. तर ह्याच्यावरील जे काही वर्क आहे, कम्प्रेन्शन क्वेश्चन्स आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील. यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि पुढील सिरीज कंटिन्यूमध्ये पाहत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.